म्हणते की घरातल्या सगळ्यांना रडवल्याशिवाय मी घरी जाणार नाही, चला तर बघूयात यांचं काय डिस्कशन चाललं आहे। तर इकडे सगळेजण बसलेले असतात टीम एचे सदस्य आणि इथे जान्हवीला काल रात्री झोप येत नसते, कारण सत्याचा पंचनामा या टास्कमुळेच यांच्यामध्ये खूप कडाक्याचं भांडण झालेलं होतं, त्याच्यामुळेच कदाचित तिला झोप येत नव्हती। तर जान्हवी म्हणते की रात्री मी खूप इमोशनल झालेले। तर निक्की सांगते हो रात्री होत असते, मी बघितलं म्हणून तर म्हटलं ना जान्हवी खूप तडपडते बेडवर। तर जान्हवी सांगते हा ही पण झोपायला चाललेली पण आली परत जान्हवी जान्हवी करत। तर निक्की सांगते मला झोप येणारच नव्हती, कारण मी याला नाराज केलेलं म्हणजे अरबाजला, पण विचार करत होती की जाऊ का काय करू। जान्हवीला म्हटलं उठ चल चल कॅप्टन रूम मध्ये। तर जान्हवी म्हणते की अरे किती नालायक आहे, माझी चिंता नाही तिला, कसले यार ही। तर निक्की म्हणते की हे बघ आधी विचार केला की तुला बाहेर घेऊन जायचं, पण नंतर मी विचार केला की एक तीर से दो निशाने पर मारती हूं, म्हणून मी तुला कॅप्टन रूम मध्ये घेऊन गेले। तर जान्हवी म्हणते की मला माहितीये बाहेर जाऊया असं तू म्हणाली आणि घेऊन गेली कॅप्टन रूम मध्ये। त्यावर अरबाज सांगतो आली तर आली, काहीच बोलली नाही, जान्हवीने तर स्टार्ट केलं आणि ही शांतच बसली, पण जान्हवी तर रडत होती। मी म्हटलं तिला हक कर, तिला जवळ घे, तर मग म्हणते हा का रडते का, मग जवळ घेतलं। त्यानंतर निक्की सांगते की पण आता लक्षात ठेव रडायचं नाही, मी तर प्रत्येकाला या घरात रडवल्याशिवाय घरीच नाही जाणार, आता सगळ्यांना रडवणार, सगळ्यांना मस्ती आली, हे 4 लोक माझे आहेत आणि मी फक्त एवढीच लोक जपणार, बाकी सगळ्यांना रडवल्याशिवाय हा माझा शब्द आहे की मी घरातून बाहेरच जाणार नाही। तर जान्हवी मध्येच घनश्यामचं नाव घेते, तर ती सांगते की घनश्यामचं काय इकडचा ना तिकडचा असं म्हणून इकडे टीम बी ला रडवल्याशिवाय घरी जाणार नाही असं इकडे निक्कीचं मत आहे आणि त्याच्यावरती सगळे ऍग्री देखील आहेत। तर असे आहेत टीम ए चे विचार आणि त्यांना समोरच्याला रडवायचं आहे। बघूयात मग कोणती टीम कोणाला रडवते। तर अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।